नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। हे 50 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर या सर्व PDF पाठवल्या जातील। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, गोसी खुर्द हा सिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये, बघा गोसी खुर्द हा सिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, गोसी खुर्द हा सिंचन प्रकल्प भंडारा या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, एकलहरे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये, बघा एकलहरे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे। विद्यार्थी मित्रांनो, एकलहरे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, प्रवरा नदीवरचं भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते, बघा प्रवरा नदीवरचं भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते। बघा विद्यार्थी मित्रांनो, भंडारदरा हे धरण विल्सन बंधारा या नावाने ते ओळखले जाते। प्रश्न क्रमांक चौथा बघा, कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो, कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील, कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान अंबोली हा घाट लागतो। प्रश्न क्रमांक 5 बघा, सज्जनगड हा महाराष्ट्रामधला एक महत्त्वाचा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये, सज्जनगड हा महाराष्ट्रामधला एक महत्त्वाचा किल्ला आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा, सज्जनगड हा किल्ला विद्यार्थी मित्रांनो सातारा या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, पोर्तुगाल या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे, बघा पोर्तुगाल या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे। बघा, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, पोर्तुगाल या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे, तर लिस्बन विद्यार्थी मित्रांनो, लिस्बन ही पोर्तुगाल या देशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जपान या देशाचं चलन पुढीलपैकी कोणते आहे, बघा जपान या देशाचं चलन पुढीलपैकी कोणतं आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, जपान या देशाचे एन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला, बघा दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे, दास कॅपिटल। बघा, कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असते, बघा मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असते। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, मंत्रिमंडळ हे आपल्या कामकाजाबद्दल हे लोकसभेला ते जबाबदार असते। प्रश्न क्रमांक 10 बघा, अंदमान आणि निकोबार या संघराज्य प्रदेश पुढीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतो, बघा अंदमान आणि निकोबार हे बघा विद्यार्थी संघराज्य प्रदेश आहे, तर तो पुढीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतो। बघा, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। तर अंदमान आणि निकोबार हा संघराज्य प्रदेश विद्यार्थी मित्रांनो कोलकाता उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येणारा तो बघा या ठिकाणी प्रदेश आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता प्रथा नष्ट करण्यात आलेली आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता ही प्रथा नष्ट करण्यात आलेली आहे। बघा, कलम 17 नुसार विद्यार्थी मित्रांनो अस्पृश्यता प्रथा ही नष्ट करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, राज्यसभा हे संसदेचं पुढीलपैकी कोणतं सभागृह, राज्यसभा हे संसदेचं खालीलपैकी कोणत्या प्रकारचं सभागृह आहे।
बघा राज्यसभा विद्यार्थी मित्रांनो वरिष्ठ सभागृह या प्रकारचं ते सभागृह आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा 101वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या विषयासंबंधीची घटना 101वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या विषयासंबंधीची घटना दुरुस्ती आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील वस्तू व सेवा कर म्हणजेच GST यांच्या संबंधीची 101वी ही घटना दुरुस्ती आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा भारतामध्ये विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारतामध्ये विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील लॉर्ड मेयो यांना बघा विकेंद्रीकरणाचे जनक असे म्हणतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा म्हैसूरचा वाघ असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? म्हैसूरचा वाघ असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे म्हैसूरचा वाघ। बघा टिपू सुलतान यांना विद्यार्थी मित्रांनो म्हैसूरचा वाघ असे म्हणतात। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो इंडियन इंडिपेंडेंट लीगची स्थापना रास बिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडेंट लीगची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे खालीलपैकी बघा महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन विद्यार्थी मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे म्हणतात। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे शेक्सपियर असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। भारताचे शेक्सपियर असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महाकवी कालिदास यांना बघा भारताचे शेक्सपियर असे म्हणतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी मित्रांनो बघा भारताचे प्रथम भारतीय गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण आहे? भारताचे प्रथम भारतीय गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण आहेत? पण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सी राजगोपालाचारी हे भारताचे प्रथम भारतीय गव्हर्नर जनरल आहेत। प्रश्न क्रमांक 20 बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव पुढीलपैकी कोणत्या? महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव पुढीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील शेरवली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं ते जन्मगाव आहे। प्रश्न क्रमांक 21 बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 22 बघा मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वरादी आहे? मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वरादी आहेत? बघा मराठी वर्णमालेमध्ये एकूण 2 स्वरादी आहेत। प्रश्न क्रमांक 23 बघा तो नेहमी आजारी असतो बघा तो नेहमी आजारी असतो या वाक्याचा या ठिकाणी आपल्याला काळ ओळखायचा आहे। तो नेहमी आजारी असतो। मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 24 बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अविकारी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अविकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सर्व क्रियाविशेषण या ठिकाणी अविकारी असलेला तो शब्द राहील। प्रश्न क्रमांक 25 बघा लवकर या ठिकाणी आपल्या शब्दाची जात ओळखायची। बघा लवकर या शब्दाची या ठिकाणी आपल्याला जात ओळखायची आहे लवकर। बघा विद्यार्थी मित्रांनो लवकर हा शब्द क्रियाविशेषण या प्रकारचा तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक 26 बघा चाचीचे हे प्रत्यय पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे? बघा प्रत्यय चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा चाचीचे हे विद्यार्थी मित्रांनो षष्टी या विभक्तीचे प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक 27 बघा 2 किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या विकारी शब्दाला बघा 2 किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील 2 किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयनवी अव्यय असे म्हणतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजा प्रधानाला बोलावतो बघा राजा प्रधानाला बोलावतो हे वाक्य या ठिकाणी वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। राजा प्रधानाला बोलावतो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो कर्तरी प्रयोगाचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा
21 डिसेंबर सन 1909 रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये पुढीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने जॅक्सनचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने जॅक्सनचा वध केला होता? बघा विद्यार्थी, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. तर अनंत काणेरे या क्रांतिकारकाने जॅक्सनचा वध केला होता. प्रश्न क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक गुजरात या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही. प्रश्न क्रमांक 31 चहाच्या उत्पादनामध्ये पुढीलपैकी कोणता देश विद्यार्थी मित्रांनो प्रथम क्रमांकावर? चहाच्या उत्पादनामध्ये जगामध्ये प्रथम क्रमांकावर पुढीलपैकी कोणता देश आहे? तर विद्यार्थी मित्रांनो चीन हा देश जगामध्ये चहा उत्पादनामध्ये पहिला क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 32 साखरेचे कोठार असे पुढीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? साखरेचे कोठार असे पुढीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? साखरेचे कोठार. साखरेचे कोठार असे विद्यार्थी मित्रांनो क्युबा या देशाला म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा भारताने राफेल विमान खरेदीसाठी पुढीलपैकी कोणत्या देशाबरोबर करार केला होता? भारताने राफेल विमान खरेदीसाठी पुढीलपैकी कोणत्या देशाबरोबर करार केला होता? राफेल विमान खरेदीसाठी. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील फ्रान्स देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा आल्प्स या पर्वतरांगा पुढीलपैकी कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहे? आल्प्स या पर्वतरांगा कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत? परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता विद्यार्थी मित्रांनो, आल्प्स या पर्वतरांगा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक युरोप खंडामधल्या त्या पर्वतरांगा आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा रंगून हे शहर रंगून हे शहर पुढीलपैकी कोणत्या एका देशामध्ये? रंगून. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील म्यानमार या देशामधलं ते एक महत्त्वपूर्ण शहर आहे रंगून. प्रश्न क्रमांक पुढचा राष्ट्रपती राजवट राष्ट्रपती राजवट यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे? राष्ट्रपती राजवट. राष्ट्रपती राजवटमध्ये राज्यामधले आणीबाणी. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो कलम 356 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा 1 मे सन 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते? 1 मे सन 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते? महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो एकूण 26 जिल्हे होते. प्रश्न क्रमांक 8 डेक्कन क्वीन ही रेल्वे पुढीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? डेक्कन क्वीन ही रेल्वे पुढीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? डेक्कन क्वीन. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, डेक्कन क्वीन पुणे ते मुंबई या 2 शहरादरम्यान डेक्कन क्वीन ही रेल्वे धावते. प्रश्न क्रमांक 39 मानगंगा ही नदी पुढीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? मानगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? मानगंगा नदी. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता विद्यार्थी मित्रांनो, तर मानगंगा ही नदी भीमा नदीची ती उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 40 रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान राजस्थान या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा महाड हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? महाड हे शहर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील महाड हे शहर विद्यार्थी मित्रांनो सावित्री नदीच्या काठी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सोमनाथ हे मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सोमनाथ हे मंदिर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सोमनाथ हे मंदिर विद्यार्थी मित्रांनो गुजरात या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढीलपैकी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढीलपैकी कोणतं आहे? प्रीती संगम ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा ओणम हा सण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? ओणम हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला? ओणम हा सण तर तो केरळ राज्यामध्ये साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा कथक हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथक हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित? कथक कथक हे उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक पुढचा तिहार जेल तिहार जेल पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये? तिहार जेल तिहार जेल हे दिल्ली या शहरामध्ये आहे.
प्रश्न क्रमांक काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? काक्रापारा. बघा विद्यार्थी मित्रांनो, काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प गुजरात या राज्यामध्ये तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कावेरी त्रिभुज प्रदेश. बघा कावेरी त्रिभुज प्रदेश पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? बघा कावेरी त्रिभुज प्रदेश परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता कावेरी, तर तामिळनाडू या राज्यामधला तो त्रिभुज प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची लोकशाही? भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? तर भारतामध्ये विद्यार्थी मित्रांनो अप्रत्यक्ष लोकशाही या प्रकारची ती लोकशाही आहे. प्रश्न क्रमांक 50 बघा, राष्ट्रपती पदाकरिता किमान वय खालीलपैकी किती आवश्यक असते? राष्ट्रपती या पदासाठी किमान वय खालीलपैकी किती वय हे आवश्यक असते राष्ट्रपती व्हायचं असेल तर? बघा किमान वय विद्यार्थी मित्रांनो 35 एवढं वय या ठिकाणी किमान वय हे आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 51 बघा, कोटा हा औष्णिक ऊर्जा केंद्र पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा कोटा हे औष्णिक ऊर्जा केंद्र पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर, मागील सर्व पेपर तुम्हाला या ठिकाणी सर्व काही मिळून जाईल फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये.